एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक जिल्हा प्रभारी नताशा जितेंद्र आव्हाड यांचा पहिला दौरा उत्साहात पार पडला। मुंबई नाका इथं आयोजित युवक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्ष संघटनेचा आढावा, संघटनात्मक बांधणी आणि युवकांच्या सहभागाबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी नताशा आव्हाड यांचं जल्लोषात स्वागत केलं। नाशिक हे माझं मूळ गाव असून माझ्या वडिलांचा जन्मही नाशिकमध्येच झालाय। पक्षानं माझ्यावर नाशिक जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवून विश्वास दाखवलाय। या विश्वासाला पात्र ठरत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून आगामी काळातील संघर्षात पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नताशा आव्हाड यांनी यावेळी दिली। या बैठकीस राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिनेश धात्रक, दिंडोरी लोकसभा अध्यक्ष शाहू शिंदे, राष्ट्रवादी सरचिटणीस मुन्ना अन्सारी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तुषार जाधव, संजय कातकाडे, निवृत्ती कापसे, संतोष गायधनी, कमल कातकाडे, अशोक पाळदे, युवती अध्यक्ष खुशबू मोरे, भूषण शिंदे, विद्यासागर घुगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिले तर तुम्ही सगळे माझ्यासाठी एवढा वेळ इथे थांबले त्याबद्दल सॉरी। आम्हाला थोडा वेळ लागला आणि आमचे खूप सारे पदाधिकाऱ्यांनी मध्ये मध्ये सत्कार पण घेतला। थांबून आलो म्हणून थोडा वेळ लागला, त्याबद्दल सॉरी। आणि सर्वप्रथम मेहबूब शेखजी आणि सगळे आमचे जे पक्षाचे प्रभारी आहेत त्यांनी माझ्यावर हे पद मला दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। जेव्हापासून मला राजकीय जाणीव झाली तेव्हापासून आपण सगळे ऑपोजिशन मध्येच होतो। मी 2014 मध्ये जेव्हा मोदी निवडून आले तेव्हा फर्स्ट टाइम पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट घेतला। त्याच्या पहिले म्हणजे ऑलवेज सत्तेतच होतो। केंद्रात पण आपली सरकार होती, राज्यात पण आपली सरकार होती आणि सगळं खूप छान चाललेलं। तर मी इनफॅक्ट लोकसभाचे जेव्हा 2014 मध्ये इलेक्शन झाले तेव्हा पण मी जास्ती काही लक्ष नव्हतं दिलं। मी फक्त जाऊन आपल्या पक्षाला वोट करून परत आले। पण मग जसं जसं मला जाणीव व्हायला लागली की बाबा खरंच ऍक्च्युली काय आहे बीजेपीचं सत्य आणि कसं आपला देश आता कुठल्या दिशेने जाणार आहे बीजेपी निवडून आल्यामुळे, हे जेव्हा मला कळू लागलं तेव्हा हळूहळू मी राजकारणात सक्रिय व्हायला लागली। आणि माझा अप्रोच राजकारणाच्या दिशेने हाच आहे की रस्त्यावर उतरून लोकांची मदत करायची आणि लोकांच्या समस्या सोडवायच्या। त्यामुळे मला भाषण देण्यात जास्ती मला अजून सवय नाही झाली आहे, होईल हळूहळू त्याची पण सवय होईल। पण मी जास्ती करून स्मॉल ग्रुप्स मध्ये लोकांना भेटून बाबा तुमचा काय प्रॉब्लेम आहे, चला रस्त्यावर, कुठे कोणाला भेटायचं आहे, कलेक्टर साहेबांना भेटायचं आहे, चला भेटून येऊया, कोणाला फोन करायचा आहे, अच्छा यांना फोन करायचा आहे। आता मी MLA ची मुलगी आहे तेवढं म्हणून माझं काय सौभाग्य आहे की ऍटलिस्ट ऑफिसर आमचे फोन तरी उचलतात। त्याच्यावर काय कारवाई करतात की नाही ती दुसरी गोष्ट आहे, पण ऍटलीस्ट हो मॅडम आम्ही करतो, हो मॅडम आम्ही करतो, एवढं तरी आमच्याकडनं ऐकून घेतात आम्ही काय बोलतो। तर आज तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे धन्यवाद। श्री नाशिक हे माझं मूळ गावच आहे। माझे बाबा आणि माझे आजोबा, माझ्या बाबांचा जन्म नाशिकला झाला, माझ्या आजोबांचा जेव्हा ते इथूनच ठाण्याला शिफ्ट झाले। तर नाशिकचा आमचा खूप जुना संबंध आहे। तर मी माझ्या पक्षाचे आभार मानते की त्यांनी मला नाशिकचा प्रभारी केला, कारण मला नाशिकला ऑलवेज यायचं होतं आणि आता मला एक एक्सक्यूज मिळालाय नाशिकला परत यायचं। आणि खूप छान पक्षाने नियोजन केलेलं आणि हो यापुढे पक्ष बांधणीचं काम आम्ही सर्व एकत्र मिळून करू। आव्हान आहे, काय बोलायचं, पण ठीक आहे आता संघर्षचा काळ आहे, करू संघर्ष आणि हो यशी पण हो, आता कधी ना कधी यश मिळेलच आम्हाला, याची खात्री आहे मला। म्हणजे एक लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्याला फार मोठं महत्व आहे राष्ट्रवादीसाठी, तर शरद पवार राष्ट्रवादीसाठी। म्हणूनच नाशिक जिल्ह्याला तुम्ही आज निरीक्षक म्हणून आलेला आहात, आम्हाला पत्रात घ्या, आमचे गाराणे ऐका, आम्ही इतके गाराणे देतोय, तुम्हाला असं वाटत असेल की आले इथं पक्षाच्या मिटिंगला तुम्ही आम्हाला गाराणे सांगताय, पण ही खंत तुमच्यापर्यंत व्यक्त करतोय। तुम्ही आमचे गाराणे जर ऐकून घेतले तरच या पक्षात कुठेतरी भविष्यात बदल घडेल आणि हे सगळ्याच मनातलं बोलतोय। म्हणून उद्या जर तुम्ही याच्यावर काहीतरी कार्य
निर्णय घेतला तर येणाऱ्याची संख्या सुद्धा भविष्यात वाढेल. तिथे संघटना बांधणीसाठी आम्ही काम चालू केलेलं आहे. शाहू महाराज असतील, मी असेल, युवतींचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, आम्ही आता येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये, कधी लागेल सांगता येत नाही, पण अंदाज सांगतोय की 2-3 महिन्यात लागतील. आता सध्या बीजेपीचं वातावरण ते कधी काय लावतील, उद्या इलेक्शन लावून टाकतील. पण आपण तयार राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही आता जिल्हा दौरा करणार आहे. एकत्र म्हणजे युवती सेल असेल, विद्यार्थी सेल असेल, युवक सेल असेल, अजून ते कोणते आपले सेल असतील, अदर सेल असतील, ओबीसी सेल असतील, ते जे आपले सेल आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही जिल्हा दौरा करून पक्ष संघटनेचं पक्षवाढीचं काम करणार आहोत. मी तुम्हाला शाश्वती देतो, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचा जिल्हा असेल तर आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही आता लासलगाव या ठिकाणी रोहितदादांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन घेतलं. चांदवडला रस्ता रोको केला. तेव्हा काहीतरी माझ्याकडे 3.5 रुपयांनी नाफेडच्या खरेदीला 3.5 रुपयाची पर किलो वाढ दिली. हा आपला फरक पडतोय. पण आपण तेवढ्या ताकदीने याच्यामध्ये रस्त्यावर उतरलं खरंच फरक पडतोय. शेतकऱ्यांचा आज या जिल्ह्यामध्ये, भारतामध्ये डिझेल पेट्रोलची फार मोठी समस्या उपलब्ध झालेली आहे. डिझेल पेट्रोल उपलब्ध नाहीये. जे संकट आहे, आपल्या माननीय पंतप्रधान यांनी असं ट्विट केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लॉकडाऊन स्थितीला सामोरं जावं लागणार आहे. पण सरकार यावर बोलायला तयार नाही. आम्ही कलेक्टर साहेबांची मिटिंग घेतल्या, गिरीश भाऊ इथले जे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी मिटिंग घेतल्या, ते यावर बोलायला तयार नाही. पण संकट आहे, तर तुम्ही जनतेला सांगा संकट आहे, त्यासाठी तयार राहा. पण ते काय बोलायला तयार नाही. मोदी साहेबांनी बोलून टाकलं, इथं सगळ्या पॅनिक सिच्युएशन करून टाकली. शेतकरी राजा याच्यात भरणला गेला. याचं कारण आता हंगामाचे दिवस आहे, पाऊस येतोय, वावर सगळे शेती तयार करायचे आहेत, डिझेलचा त्यांना फार त्रास होतोय. अशा बऱ्याच अडचणी या नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे. दिल्ली येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दौऱ्याला तुम्हाला पूर्ण कार्यकारिणी आणि तयार करून दिली जाईल, एवढं निश्चित तुम्हाला सांगतो. तुमचंही या जिल्ह्याकडे लक्ष असू द्या, आमची एवढीच विनंती सांगतो. तुमचंही नाशिक जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि माझी